हॅलो एव्हरीवन, कुंदल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार। तर तुम्ही बघितल्याप्रमाणे मी आज शेवगाच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। खानदेशात काळ्या मसाल्याची किंवा मसाल्याची भाजी कशा पद्धतीने बनवतात ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि काळा मसाला बनवतात कसा तो सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही बघू शकतात मी इथे 2 मीडियम साइजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यात नॉर्मल तेल टाकून तव्यावर भाजून घेणार आहे। जो त्याचा कलर होत नाही किंवा तांबूस रंगाचे होत नाही त्यांना थोडं जास्त भाजायचं आहे। आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांना छान काळपट कलर येतो तोपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर का अशा पद्धतीने शेवगाच्या शेंगांची भाजी बनवली तर तुम्ही 2 चपाती नक्कीच जास्त खाणार, मला खात्री आहे। खूप टेस्टी आणि चविष्ट होते अशा पद्धतीने भाजी बनवली की, आणि भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते। बघू शकता तुम्ही कांदा मी छान भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर खोबरंसुद्धा आता भाजून घेते आहे। खोबऱ्याचे मी इथे काप करून घेतलेले आहे। सुकं खोबरं इथं घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर का काप करायचे नसतील किंवा किस करून ठेवलेला असेल तुम्ही तर तो किससुद्धा भाजू शकतात तुम्ही। अशा पद्धतीने छान खोबरं लाल तांबूस रंगाचं होत नाही तोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर मी लसणाच्या 7-8 पाकळ्यासुद्धा इथे भाजून घेणार आहे। मी इथे शेवगाच्या शेंगा आधीच शिजवून घेतलेल्या आहेत। त्याच्यात शिजवताना मी फक्त मीठ आणि पाणी ॲड केलेलं आहे। जर का तुम्हाला हळद ॲड करायची असेल तर तुम्ही हळदसुद्धा त्याच्यात ॲड करू शकतात। अशा पद्धतीने मी खोबरं, कांदा, लसूण हे भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेलं आहे। तर मी इथे अर्धी चमची एवढं जिरं घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा मी घरगुती बनवलेला काळा मसाला आहे तो अर्धी चमची घेतलेला आहे। आणि धनापूड घ्यायचं आहे। धनापूड हे आपल्याला 1 ते 1.5 चमचे घ्यायचं आहे। धनापूडचा याचा जास्त वापर करायचा आहे जेणेकरून भाजी खूप टेस्टी होईल। आणि त्याच्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घेतलेला आहे। 1 ते 1.5 चमचे लाल मिरची पावडर घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, जेवढी तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असेल तेवढी तुम्ही टाकू शकतात तुमच्या भाजीच्या हिशोबाने। तर मी इथे अर्धवट त्याला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे थोडं पाणी घालून पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकतात अशा कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे आपलं आता काळ्या मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे जे की आमच्या खानदेशात खूप फेमस आहे। चला तर मग आता मी इथे भाजी बनवताना कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात 1.5 ते 2 पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं अर्धी चमची किंवा 1 चमची एवढं बाजरीचं पीठ घालून त्याला छान लालसर रंग येतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बाजरीचं पीठ जर का तुम्ही तेलामध्ये टाकलं तर खूप छान टेस्ट येते भाजीला। स्पेशली ह्या भाजीमध्ये बाजरीचं पीठ आवर्जून तुम्ही घाला। आणि त्याच्यानंतर ते पीठ मी छान लालसर रंग येतो तोपर्यंत भाजून घेतलं आहे। आणि त्याच्यानंतर मसाला मी इथे ॲड केलेला आहे तेलामध्ये, तो सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि तुम्ही सुद्धा शेवगाच्या शेंगांची भाजी बनवत असणार तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघू शकतात तुम्ही इथे मी मसाला छान भाजून घेतलेला आहे, तेल सुटे तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथे मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते मसाला सगळा मिक्स करून घेते आहे। पाण्यामध्ये त्याला शिजवून घेते आहे। आधीच जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी याच्यात ॲड करायचं आहे। बघू शकतात तुम्ही इथे तेल सुटेपर्यंत मसाला छान मी शिजवून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर जे शेवगाच्या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहे त्याचं पाणी आणि शेवगाच्या शेंगा ह्या टाकायच्या आहेत। आणि चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आता पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या।